नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत एका सुंदर अनुभवाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, अमावस्येची रात्र होती. लेखकाला नर्मदा मैयाच्या धरणाजवळ कुठलीच वस्ती सापडली नाही. त्यामुळे त्यांना डोंगराच्या घळीमध्ये आश्रय घ्यावा लागला. जवळपास एकही माणूस दिसत नव्हता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लेखकाने तिथे वास्तव्य केलं. आता पाहूयात पुढे. दुरून येणारा नर्मदा मैयेचा गंभीर आवाज, त्या आवाजात किड्यांचा किर्र आवाज, जिवंत प्राण्याची एवढीच साक्ष. तसाच बसलो. उदबत्ती पेटवली. मानसपूजेत स्नानसंध्या केली. मानसपूजेत जो नैवेद्य दाखवला तोच ग्रहण केला आणि गंभीर गुढतेत साधनामग्न झालो. नर्मदे हर. अचानक पालापाचोळा खसखसला. झोप नव्हतीच. कुतूहलाने डोळे किलकिले केले. नाकात उग्र दर्प घुसला. मस्तकातून पुढे गेला. बहुधा वाघरू. खरं तर भीतीने भयाभया व्हायला हवे, पण त्याही अवस्थेत हसू आले. नर्मदा माईची आठवण झाली. ती मला उगाच बाऊ दाखवते याची जाणीव झाली आणि त्याने घेतला आपल्या नरडीचा घोट तर काय फरक पडणार. त्याचा भल्या पहाटेचा फक्त नाश्ताच तर होणार, पोट नक्कीच भरणार नाही. आणि माईच्या कुशीत मेलो तर भाग्याचीच गोष्ट. नर्मदा पुराणात सांगितले आहे, जो नर्मदा किनारी मरतो त्याला मोक्ष नक्की मिळतो. असा आता विना तपश्चर्येचा, विना साधनेचा फुकाचा मोक्ष मिळणार असेल तर भाग्य थोरच म्हणायचे. म्हणालो, अर्थात मनातच, वाघोबा ये बाबा, भुकेला असशील नसशील, नाश्ता सुरू कर. मांस फार नाही आहे, पण हाडं सर्व आहेत. लाल ताजं रक्त, उष्ण रक्त प्यायला नक्की आवडेल. वाघोबा देवा, स्वीकार करा. पण हा मनाचा खेळ चालू असताना वाघोबा बहुतेक उडी मारून पलायन करते झाले असावे, कारण पुन्हा थोडी खसखस झाली आणि उग्रवास दूर झाल्याची नाकाने जाणीव झाली. मनात विचार आला. त्याने मला बघून विचार केला असेल, स्वारी जरा अंगाने भरू दे, मग खाऊ, फिर मिलेंगे. आता अंधाराचा नाईलाज झाला. थोडी उजळी झाली. सामानाची भानगड नव्हतीच. नित्यपाठाचे पुस्तक उचलले आणि दगडधुंडे, काटेकुटे, पालापाचोळा तुडवत चालू लागलो. शूलपाणेश्वरातला दुसरा दिवस. दिवसभर डोंगर उतरणे, चढणे. पाण्याच्या फुगवट्यामुळे डोंगरावरून सरळ खाली जाता येत नव्हते. डोंगरावरून डाव्या हाताने भरपूर चालत जायचे. मग पाण्याची चिंचोळी पट्टी संपली की पुन्हा पुढच्या डोंगरावर चढायला लागायचे. परिक्रमेतील नियम आहे की नर्मदेचे पाणी कुठेही ओलांडायचे नाही, पुलावरून जायचे नाही. फाटा फुटलेला नर्मदेचा छोटा उघडही ओलांडायचा नाही. त्यामुळे डोंगराच्या उतारात चढावात जी नाली झालेली असते तिच्याही पलीकडून जायचे. या धरणामुळे अंदाजे 200 किलोमीटरपेक्षा अंतर वाढले आहे. त्यामुळे डोंगर उतरणे, चढणे, पाय घसरून पडणे चाललेलेच. पायाच्या सालट्या निघालेल्या. झाडीच्या फांद्यांनी मांड्या, पोट, पाठ, पोटऱ्या, दंड, मनगटावर सुकलेल्या रक्ताचे ओरखडे. कुठे कुठे तर घसरताना हाताचे तळवेही सोलटले. त्यातच पायाला विचित्र जखम झालेली. उजव्या पायाच्या तळव्याच्या वरच्या भागावर जखम खोलवर गेलेली. पायाच्या तळव्यापर्यंत भगदाड. त्यात चिखल, रेती, माती, काटेकुटे जाऊन जखमेकडे पाहण्याचे धाडस होणे कठीण. पण पुढे चालणेही कठीण झाले. ढुंगणावर खुरडत, हाताच्या तळव्याने आधार घेत परिक्रमा पुढे चालू. बडा मजा आया. मस्ती उतरत नव्हती. नामस्मरण चालू होते. दिवसभर चढणे उतरणे. वरतून सूर्यनारायण आग ओकत होते. कमरेला लंगोटीशिवाय काही नाही. खरं तर लंगोटी म्हणजे नावापुरते वस्त्र. तिचं असणंही त्रासदायक. लंगोटीची सुद्धा आसक्ती असते. संन्यासीसुद्धा त्यासाठी भांडतात. पण दिवसाच्या उन्हामुळे घाम यायचा. त्या घामाने लंगोटीची बाजू घामाने ओली होऊन वाळून तिची कड धारदार सुरीसारखी कडक व्हायची आणि मांड्याजवळची कातडी झिजून झिजून जखमेचे चट्टे असह्य झोंबायला लागायचे. वाटायचे चिंधी काढून फेकून द्यावी.
मस्त दिगंबर व्हावे. पण मग एक कल्पना सुचली. लंगोटी थोडी म्हणजे खूपच सैल केली. जीवाला जरा गार वाटले. वा वा, क्या भैया, आनंद झाला. दुसऱ्या दिवसाचा सूर्यास्त व्हायला आला. दिवसभर देहाला पिंड मिळाला नाही. घाम एवढा जात होता, पण पोटभर पाणीही नाही. पण आश्चर्य म्हणजे भुकेची जाणीव नाही. भुकेने शरीराला अशक्तपणा नाही. भुकेची जाणीवच नाही. हीच नर्मदा मैयाची कृपा. आज एकही झोपडी, घर, माणूस, काणूस दृष्टीला आले नाही. जणू काही या पृथ्वीवर नर्मदा किनारी भटकणारा मी एकटाच जीव आहे. पण त्या एकलेपणाची वेगळीच मस्ती होती. आज डोंगराच्या डोक्यावरच बसलो. आसन घातले, डोळे मिटले. मानसपूजा सुरू. नरबेरीत स्नान संध्या, महाराजांची पूजा, नरसोबावाडीच्या पादुकांवर पंचामृत अभिषेक, धूप निरांजन, कापूर, नैवेद्य. मानसपूजेत जो नैवेद्य ग्रहण केला आणि नामस्मरण करता करता शरीर आडवे केले. खाली बारीक खडे शरीराची लढीवाळे टोचत आहेत. नीचे जमीन, ऊपर गगन विशाल. आभाळभर चांदण्यांची आख मिचवली. परमेश्वराची हजारो रूपे इथे समजतात. ही काय माया आहे. अनंत अवकाशात आपण ठिपके एवढेसुद्धा अस्तित्वात नाही. कुठला लेका अहंकार करतोस. मी यव आहे, नत्यव आहे. तिसरा दिवस उडायला सुरुवात. नर्मदा जलाची बाटली, नित्यपाठाचे पुस्तक उचलले. नर्मदे हर म्हणून ओरडून हाळी घातली आणि पुढले पाऊल पुढे उचलले. उजव्या पायाचा तळवा, शरीर मनाशी किती एकजीव झाले याची मध्ये मध्ये आठवण देऊन राहिले. शरीर म्हणजे मी नव्हे हे माहिती आहे हो, पण मध्ये मध्ये वेदांत मार खायचा. पण म्हणून चालणे मात्र अडले नाही. चालेल त्याचे भाग्य उजळते म्हणतात. उजळायचे तेव्हा उजळेल. आधी चालले तर पाहिजे ना. मैया. अंदाजे 4च्या सुमारास डोंगराच्या उतारावरून असा पाय घसरून गडगडत, फाफलत, घसरून घरंगळत खालपर्यंत येता येता एका काटेरी झाडाला अडकून आडवा हेलपाटलो. खाली गेलो असतो तर मात्र नर्मदा माईचे वाहन असलेल्या मगरीबाईच्या कराल दाढातून पोटातच मुक्काम. पोस्टाचा पत्ता तोच थेट. पण तिथून बचावलो. पुन्हा हरिओम. पुन्हा कसाबसा रांगत रांगत वरपर्यंत आलो. आणि पुन्हा तीच गडगड करत घसरण. हे चालले काय? म्हणतात नर्मदाबाई पापहरण करते. जन्मोजन्मीचे पातक नाश करते. या पायांनी कोणाला तरी लाथ मारली असेल बहुतेक, म्हणून पायाला घोर जखम. कोणाला तरी कडेलोटाची शिक्षा दिली असेल, म्हणून हे गडगडणे. पण मी हार मानत नव्हतो, कारण शक्ती देणारी माईच होती. पुन्हा कसाबसा माथ्यावर आलो. समोर काळे का भिन्न 2 13-14 वयाचे शिवगण, काळे पण तेजस्वी, कपाळावर भस्म. दोघेजण आनंदाने पुढे आले. मोठ्याने धाकट्याला सांगितले, स्वामींना काठी बनवून दे. धाकटा झाडावर सरसर चढला. एक फांदी कोयत्याने एका घावात खाली घेतली. कोयत्याने साल तासून तासून काठी माझ्या हातात दिली. म्हणाला, बाबाजी आता पाय घसरणार नाहीत. नर्मदा मैयाचा प्रसाद आहे. या शूलपाणीश्वराच्या जंगलात अशी हाती धरायला काठी मिळणे म्हणजे साक्षात नर्मदाबाईंनी तुमचा हात हाती घेणे. तिच्या मायेने, कृपेने माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या दोन्ही भिल्ल मुलांनी मला समोरच्या प्रशस्त झोपडीत नेले. त्यांच्या आईने बिनदुधाचा चहा दिला. तासाभराने घरातला कर्ता पुरुष आला. त्यांनी पाणी दिले. संध्याकाळी मानसपूजा अनिका आटोपले आणि समोर थाळीत ताक व त्यात भाकरी. भाकरीवर मिरचीची फक्की. स्वर्ग म्हणजे अजून काय असतो हो. 2 रात्री उघड्यावर झोपलो तेव्हा फार थंडी जाणवली नाही. थंडी होती, पण माईच्या कृपेने जाणवत नव्हती. आज घरात त्यांनी 2 लाकडाचे मोठे ओंडके शेकोटीला पेटवून ठेवले होते. घरभर ऊब होती, पण तरी कुशीवर अंग वळवले की थंडीची बोचरी जाणीव होत होती. मानवी स्वभावाची हीच खोट आहे. त्याला जरा सुख मिळाले की तो म्हणतो अधिक हवे. हे कमी आहे, ते कमी आहे, हे अजून हवे. मागणी कधी संपत नाही. अधिकाची मागणी हे दुःखाचे मूळ. पण उमच पडेल तर. पहाटे पहाटे उठलो. घरातल्या माताजींनी लोटावर गरम पाणी तोंड घंगाळायला दिले. चूळ भरली.
तोंडावरून हाताने गरम पाण्याचा शिपका मारला. लहान बाळासारखा कोवळा हसलो. माताजींनी चहा दिला. म्हणालो, नर्मदे हर, आणि पुढे जायला पाऊल उचलले. तर माताजींनी, तुमच्याजवळ लोटा नाही आहे ना, तो लोटा घ्या. नर्मदे हर म्हणून नमस्कार केला. आता जवळच्या सामानात भर पडली. एका हाती काठी आणि दुसऱ्या हाती स्टीलचा लोटा घेतला. चालू पडलो. 5-10 पावले पुढे गेलो असेन. सहज मागे वळून पाहिले आणि चकित झालो. तिथे चहा घेतला, ताकभाकरी खाल्ली. शेकोटीच्या उभेत झोपलो. ती सर्व माणसे, झोपडी अदृश्य. अरे, दृष्टीसमोर काही नाही. डोळे भरून आले. हीच नर्मदाबाई आणि ते तिचे भिल्लगण. नर्मदाबाई अशी वेळोवेळी दर्शन देत असते, पण त्यावेळी काही लक्षात येत नाही. प्रसंग घडून गेल्यावर उमजते आणि तिच्या ममतेने कृतज्ञता भरून येते. पुढे आणखी 2दा परिक्रमा झाल्या. ती काठी, तो लोटा अजून माझ्याजवळ आहे. पण ती मुले, ती माताजी, तो कर्ता पुरुष, ते प्रशस्त घर पुन्हा कधीही दृष्टीला आले नाही. आणि असे 3 दिवस उपासाचेही आले नाहीत. आपला अधिकार काही नाही, पण परिक्रमा करणारे आपले लेकरू आहे. त्याची काळजी घ्यायला माई समर्थ आहे. परिक्रमा करणाऱ्याला मूर्ती म्हणतात आणि महिला परिक्रमावासीला माताराम. त्यामुळे भिक्षा म्हणजे सदावर्त देणाराही सर्व माताराम, देणारी असो की घेणारी असो. पुढे प्रवास चालू झाला. 2-3 दिवसांनी निमगव्हाण गाव आले. इथे श्रीमती मेधा पाटकरांनी आदिवासींसाठी ज्या शाळा चालू केल्या आहेत, त्यातली एक मोठी शाळा लागली. चालता येत नव्हतेच. ढोंगणावर खुरडत शाळेत आलो. 5-6 प्रशस्त झोपड्या, त्यांना आपण घर म्हणूया. मातीची भिंत हा प्रकार नाही. झाडाच्या फांद्या, खोड, बुंधे यापासून घरे उभी केलेली. पावसाळ्यात फक्त मुले शेतीला मदत म्हणून घरी जातात. बाकी 8 महिने लहान लहान 5-10 वर्षाची मुले इथे 24 तास राहतात. इथे शिकून मोठी झालेली मुले शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना सरकारची काहीही मदत नाही, उलट अडथळेच फार. श्री गिरीधर नावाचा गोरापान तरुण, आदिवासी गुरुजी, शिक्षण द्यायला हवं या तळमळीतून अत्यंत समजूतदारपणे तळमळीने शिकवत असतो. त्याच्यासारखे अजून 5-6 शिक्षक आहेत, सर्व स्थानिकच. त्यांना मेधा पाटकरांकडून अल्प मोबदला मिळतो. सर्व घरचेच खाऊन ही शाळा चालवतात. ज्यांना खरी मदत हवी आहे त्यांना राजकारणाचा बळी बनवले जाते. जे आदिवासी इथेच राहून शिक्षण घेतात त्यांना त्यांच्या घरून थोडेफार धान्य येते. पोटभर जेवणही मिळत नाही, पण त्यांना ज्ञानाची लालसा आहे आणि राज्यकर्त्यांना फक्त भ्रष्टाचाराची वासना. आम्ही शहरातील लोक अन्याय अन्याय म्हणून तरी ओरडतो. इथे सगळाच रखरखाट, सर्व तऱ्हेचा दुष्काळ. पैसा नाही, अन्न नाही. धान्याची पोतीसुद्धा पाठीवरून ओझी घेऊन आणावी लागतात, कारण रस्ते कुठे आहेत. पण शाळेत मात्र हे सर्व शिक्षक फार तळमळीने शिकवतात. मेधा पाटकरांनी या सर्व आदिवासींसाठी इतके काम केले आणि करता आहेत की लोक त्यांना देवीच मानतात. पण काळीच तुटते. यांना कोणीच वाली नाही का? अशावेळी वाटते हे लिहिणे, वाचणे, सांस्कृतिक श्रीमंती, अभिनय, गाणे, कला हे सगळे म्हणजे केवळ चैन आहे, अय्याशी आहे. कसली सांस्कृतिक भूक? अरे, यांची भूक कोण भागवणार? जिने नाज है हिंद पर वो कहा है. पण या सर्वांची नर्मदामाईवर फार श्रद्धा. त्यांना देशोधडीला लावणाऱ्या, बेघर करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्यांनासुद्धा हे लोक शिव्या देत नाहीत. म्हणतात, माई आहे, ती बघेल, ती उघड्यावर टाकणार नाही. घरी अन्नाची मारामार. पण पराक्रमवासींना हे फार श्रद्धेने व प्रेमाने एक भाकरी आणि सुकलेली मिरची प्रेमाने देणार, आसरा देणार. श्रीमंत गुजरातची भूमी आणि मोठ्या धर्मक्षेत्रांमध्ये जेवण धर्मशाळेतून मिळते. काळ्या पैशाचा पूर महंताच्या धर्मशाळातून ओसंडून वाहतो. पण सत्य हे आहे की पराक्रमवासियांना बहुसंख्येने आदिवासी लोकच जगवतात. पण या आदिवासींना कोणी दुवा देताना दिसत नाही. परिक्रमा करणाऱ्यातही सर्व तऱ्हा आहेतच. सर्वत्र सर्व दुकानदारी आणि धार्मिकतेचा बाजार फार तेजीत आहे.
मध्य प्रदेशातील अनेक लोक 5-10ची टोळी करून नर्मदा किनारी फिरतात. हे लोक जंगलात काट्याकुट्यात जात नाही. बस प्रवास करून मोठ्या शहरातून फक्त हिंडतात. अनेक श्रीमंत लोक भांडीकुंडी, स्टीलचे कढीवाले डबे कमंडलू म्हणून देतात. धोतर, पंचे, पांघराऱ्या ब्लँकेट्स वाटतात. हे सर्व सामान आणि धान्य गोळा करून दुकानातून विकतात व पैसा कमवतात. त्यामुळे दान करणारे अनेक नाराज होऊन शिव्याही घालतात. धर्माचा बाजार जोरात आहे. त्यामुळे खरे परिक्रमावासी काही वेळा अडचणीत येतात. परंतु त्यांचा भरोसा फक्त नर्मदा माईवरच असतो आणि ती त्यांना काही कमी पडू देत नाही, हेही खरेच. नीमगव्हाणच्या शाळेत श्री गिरीधर गुरुजींनी माझा ताबा घेतला. सकाळ संध्याकाळ भरपूर भोजनाची व्यवस्था केली. सकाळी भाकरी आमटी, संध्याकाळी खिचडी. पायासाठी औषध दिले. पाय स्वच्छ धुतले. तेव्हा सगळे विलक्षण हळहळले, कारण आता पायात काहीच राहिले नव्हते. नुसती लसलसी जखम, मांसहीन. पण आता एक गोष्ट अनुभवाला येत होती. जखम बघून कोणीही हादरावे अशी अवस्था. पण मला त्याचा काहीच त्रास जाणवत नव्हता. देहात्मबुद्धी नाहीशी होणे म्हणजे काय? शरीर म्हणजे मी नव्हे. शरीराचे भोग ते भोगेल. आपण त्याच्याशी समरस होऊन दुःख भोगण्याचे कारण नाही. मला त्याचा त्रास, वेदना होणे बंद झाले. अर्थात ही शक्ती नामस्मरणाची. मन नामात रमल्यावर शरीराची वेदना कुणाला जाणवणार? अशी ही शक्ती देणारे अर्थातच सद्गुरू आणि नर्मदामाई. अर्थात औषधे घेतली नाहीत. औषधे न घेणे हेच औषध. महिन्याभराने नर्मदामाईच्या पाण्याने दुःख निवारण झाले. तरीसुद्धा पुढे महिनाभर त्रास होता. नीमगव्हाण सोडले. मग डोंगराच्या दुर्गम चढणी उतार पार करत पेडरा, दमखेडा, डनेन, दमखेडी ही भयंकर खडतर वाट चालत धरणाच्या भिंतीवर कर्मचाऱ्यांच्या वस्तीवर पोहोचलो. तिथे सुरेख बाग केली आहे. धरणाची सुरक्षा बघून हादरून गेलो. मला कुठेही कोणीही अडवले नाही. सगळा परिसर धुंडाळला. हातपाय धुतले. माणसपूजा आणिक आटोपले. संध्याकाळचा जीवाला गारवा देणारा वारा अंगावरच्या जखमांना हळूवार झोंबत होता. ध्यानमग्न आनंद सागरात शरीराची कुडी हेलकावत होती. अचानक एक दम देणारी सुरक्षा रक्षकाची हाक ऐकू आली. डोळे उघडले. म्हणाला, महाराज, इथे कोणाला विचारून आलात? उठो, निकलो. उभा राहिलो. तेव्हा त्याच्या लक्षात आले, थंडी वाजते म्हणून त्याने स्वेटर घातला होता आणि मी त्याच्यासमोर लंगोटी नेसलेला हसत उभा होतो. त्याला शरम वाटली. म्हणाला, क्षमा करा महाराज. नर्मदे हर. आपण परिक्रमावासी आहात. क्षमा करा. त्याने हातावर 10 रुपये ठेवले. म्हणाला, इथून खाली गेल्यावर कॅन्टीन लागेल. तिथे चहा घ्या. नर्मदे हर. मी खाली उतरवायला सुरुवात केली. मी त्याला म्हणालो नाही, पण मनात आले, कोणीही इथे घातपात केला तर यांना काही पत्ता लागणार नाही. वारे सुरक्षा. पूर्वी परदेशात 15 वर्षे असतानाही एअरपोर्टवर असाच अनुभव आला होता. तिथे ज्याला कुठेही जाता येईल अशा अनेक वाटा आहेत. कायदा पाळणाऱ्याला त्रास. धरण उतरून खाली आलो. तासाभराने धरणाच्या बांधकामाच्या मजुरांची अत्यंत हालाकीची वस्ती. तिथे एकच दुकान. कॅन्टीनचा अनुभव कठोर होता. ते स्टाफच्या उच्च श्रेणीसाठी होते. म्हणून तर खाली आलो. खाली दुकानापाशी आल्यावर मराठवाड्यातला एक मराठी कामगार भेटला. त्याने नर्मदे हर म्हणत 10 रुपये हातावर ठेवले. महाराज, चहापाणी करा, म्हणाला. दुकानात गेलो. तिथे एक माताजी कारभार बघत होती. म्हणाली, आसन लगाव स्वामी. दुकानाच्या बाहेर माती चेपलेली. त्याच्यावर बसलो. तिने चहा दिला. स्वतःहून सिगारेट काडीपेटी दिली. म्हणाली, रात्री चावल डाळ देईन, सकाळी जा. लंगोटीवर असल्याने एक भले मोठे किंतान अंतराळ्या व पांघरायला दिले. धूम्रानंदात मग्न. रात्री जेवलो. उशाची पाण्याचा माठ. दमल्यामुळे ग्लानी येत होती. पण झोपावे अशी डासांची इच्छा नव्हती. कितानातूनही बेटे चावत होते. त्यांचा शेर ते वसूल करत होते. जखमा उघड्या होत्याच.
नामस्मरणाचे पुण्य पहाटेपर्यंत उदंड मिळाले. पहाटे कामगारांची, मजुरांची हालचाल चालू झाली. उठलो. दुकानही उघडले होते. माताजींना कित्ताने दिली. त्यांनी बिनदुधाचा चहा दिला. नर्मदे हर म्हणून नवीन बांधलेल्या शूलपाणीश्वराच्या मंदिराकडे चालू लागलो. थंडीने अंग गारठू शकत नव्हते, कारण चालण्यामुळे अंगी ऊब होती. 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेला मुले मुली परीक्षेसाठी चालली होती. त्यांना काय माहिती की देह ठेवेतोस्तोवर परीक्षा संपत नाही. मात्र त्यांच्या अंगावर थंडीपासून रक्षणासाठी शाळेच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हते. मजुरांच्या मुलांना स्वेटरची चैन परवडणारी नव्हती, त्यामुळे माझ्या थंडीचे काय कौतुक. धरणाच्या पाण्यात मंदिर गेल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून पुजाऱ्याने भरपूर हात मारला. गुजरातच्या सरकारने ओरडा नको म्हणून मोठी जमीन दिली. लाखांनी पैसा खर्चून मोठे मंदिर उभारून दिले. आता पुजारी माजुरी पुढाऱ्यासारखा सुमोतून हिंडतोय. परिक्रमावाल्यांना वस्त्र, जेवण देणे बंद. त्याच्या दृष्टीने आता फार मंदिर हा पैसा कमवून शौकात राहण्याचा धंदा झाला आहे. मंदिर मात्र सुरेख बांधले. मोठे आवार आहे. पंचतारांकित काम आहे. शूलपाणीश्वराच्या जंगलातून लुटवून आलेल्या पराक्रमावासींना पूर्वी गुजरात राज्य धोतर, कमंडलू देत असे. थंडी वाऱ्यासाठी ब्लँकेट वाटत. आता सर्व बंद आहे. पण लोक मात्र काय काय देतात. पण मला काही कोणी देणारे भेटले नाही. शूलपाणीश्वराच्या पुढे आलो. नर्मदामाई आता डाव्या बाजूला वळण घेते. डाव्या बाजूला वळलो तर उजव्या हाताला एक मठ दिसला. प्रशस्त बाग, मोठी जागा. आत गेलो. महंत समोरच दिसले. नर्मदे हर म्हणालो. त्यांनी पंडितजी हो क्या म्हणून विचारले. कुठले राहणारे वगैरे. भाषा फारच शुद्ध. शिव्या घालत बोलण्याची पद्धत. इथे लुटून आलेले पराक्रमावासी येतात. त्यांना कपड्याची, जेवणाची आवश्यकता असते. हे महंत फक्त ब्राह्मणाला काय ते देणार. केवळ मी ब्राह्मण म्हणजे इकडच्या भाषेत पंडितजी म्हणून हा देणार हे मला मान्य नव्हते. या मार्गात मी कुठलाही भेद, बंधन पाळत नाही. काही परिक्रमावासी दांभिकपणे आणतात. ब्राह्मणने सांभाळू बघतात, पण तो खोटेपणा आहे. कारण बहुसंख्य ठिकाणी आदिवासी, 2 ठिकाणी केवळ मुस्लिम आणि मागास जातीचे लोक भिक्षा देतात. त्यांना आपण शूद्र असून भिक्षा देतोय, त्यामुळे पाप लागेल याची भीती वाटते. ते देतात, हे घेतात. पण मला माझ्या तथाकथित उच्चपणाशी काही घेणे नसल्याने मी नर्मदे हर म्हणून चालू लागलो. तर महंत चिडून म्हणाला, आगे भूका मरेगा. भ्रष्टाचारी औलाद सत्यानाश हो. या महंताचे नाव त्यागी. हसू आले. मनातच म्हणालो, बाबा तू कावळा नाहीस, मी गाय नाही. वाळूत मुतले फेस ना पाणी या म्हणीसारखा तुझा शाप. डाव्या बाजूला वळलो तर तिथे उंचावर एक साईबाबांचे छोटेसे मंदिर. नमस्कार केला. माझे सद्गुरू फार साधे राहत. वृत्तीने संन्यासी. पण 4 लोकात समाजात राहताना उगीच वेगळेपणा दाखवायचा नाही म्हणून साध्या धोतर सदऱ्यात, डोकीवर काळ्या पुठ्ठ्याची टोपी. पण मला मात्र लहानपणापासून साईबाबा, शंकर महाराज, अक्कलकोट स्वामी असे अवधूत अवलिये आवडतात. स्वतःला झंगड, विक्षिप्त, चौकटीबाहेर जगण्यात आनंद वाटतो. त्यामुळे श्री साई दर्शन होताच आपल्या घरी आल्यासारखे वाटले. तिथे ननंद भाऊजय अशा दोघी व्यवस्था बघत होत्या. एक गुजराती, एक मराठी. गुजराती माताजींच्या यजमानांनी परिक्रमा केली होती, पण त्यांचा देहांत झाल्याने या दोघी हा आश्रम सांभाळतात. नर्मदे हर म्हणताच त्यांनी प्रेमाने आसन लावायला कुटीतली जागा दाखवली. नर्मदा स्नान करून या म्हणाल्या. मला एक धोतर दिले. एक मलमलची कोपरी दिली. म्हणाल्या, स्वामीजी या स्नान करून, तोपर्यंत भोजनाची वेळ होईलच. पाय वाटेने खालपर्यंत उतरलो. नर्मदे स्नानसंध्या केली. कुटीत आलो. मानसपूजा, ध्यान केले. तिथेच एक गोपालबुवा म्हणून सेवेला असतात. त्यांनी भोजन तयार आहे, स्वामी चला म्हणून सांगावा आणला.
पाटावर बसलो. छान रांगोळी, बाजूला अगरबत्तीची सुगंधी वर्तुळे. नैवेद्य दाखवला. भोजनाला सुरुवात केली. अगदी पुणेरी बेत. माताजी आग्रहाने वाढीत होत्या, पण माझा आहार फार कमी असल्याने त्यांना आग्रह करता येईना. आनंदात उठलो. लोटा काठी हातात घेतली. आता अंगावर त्यांनीच दिलेले धोतर होते. म्हणालो, माताजी नर्मदे हर. पण त्यांनी राहायचा आग्रह केला. म्हणाल्या, आज रात्रीचा मुक्काम तरी करा. पायालाही एवढं लागलं आज तरी थांबाच. म्हटले, ठीक आहे, थांबतो. गोपालबाबांशी थोडे बोललो आणि ध्यानाला बसलो. संध्याकाळी पुन्हा नर्मदा स्नान केले. ओल्या धोतरावर कुटीत आलो. लंगोटी नेसलो. धोतर वाळत टाकले. मानसपूजा अनेक आटोपले. तोपर्यंत सूर्य अस्ताला जाऊन जगावर चंद्राचा उदय झाला. आता थंड वारे सुरू झाले. धोतराचे मधोमध 2 भाग केले. एक कमरेला गुंडाळला, दुसरा उद्या नेसण्यासाठी ठेवला. जेवायला अवकाश होता. मोकळ्यावर बसलो. समोर खाली नर्मदामाई शांत वाहते. विचार सुरू झाला. किती दिवस झाले परिक्रमा सुरू होऊन? अंदाजे 3-1 आठवडे झाले. अजून खूप पल्ला बाकी आहे. तासाभराने भोजन झाले. अंथरायला गोपालजींनी 2 कांबळे दिली. आडवा झालो. वारे बेभान होते, त्यामुळे डासांचा उपद्रव झाला नाही. नामस्मरणात मन रमले. निद्रेच्या अधीन कधी झालो समजलेच नाही. पहाटे उठलो. शौच मुखमार्जन आटोपले. स्नान संध्या केली. कुटीत आलो. धोतर वाळायला घातले आणि मानसपूजा ध्यानाला बसलो. गोपालजींनी चहासाठी आवाज दिला. खूप दिवसांनी दुधाचा पेलाभर चहा मिळाला. गोपालजींना त्यांची कांबळी परत दिली. माताजींना नमस्कार केला. परिक्रमावासींना परमेश्वरच समजतात. त्याचा कोणी नमस्कार घेत नाही. मी नमस्कार करायचो. मात्र परिक्रमावासियांना सगळेच नमस्कार करतात. त्यांचा प्रेमाने नमस्कार घेतला. श्री साईबाबांचे दर्शन घेतले आणि नर्मदे हर म्हणून पुकारा करून नर्मदा माईचा किनारा चालायला सुरुवात केली. तासा दीड तासाने 2-3 छोटी गावे मागे टाकून एका शेतावर असलेल्या मंदिरात आलो. तिथे भोजनाची व्यवस्था झाली. इथे बापट गुरुजी नावाचे एक मराठी गृहस्थ आदिवासी मुलांसाठी शाळा चालवतात. त्यांची भेट झाली. त्यांचे घारे डोळे, गोरा वर्ण, साधे धोतर, बंडी हा वेश आणि निर्मळ हसणे. प्रेमात पडलो. कुठे कुठे कुठली माणसे ध्येयाने कामे करताना घरदार सोडून हा गृहस्थ इथे पैशाची अपेक्षा न ठेवता शिक्षण देण्यासाठी धडपडतो. इथे शिक्षण मुले पुरेशा साधनांशिवाय शिकतायत. दोघांचेही एक जेवण, एकच वस्ती स्थान. केव्हा केव्हा समोरच्या किनाऱ्यावर असलेल्या गरुडेश्वराला जातात. अंमळ गप्पा मारून संध्याकाळी शेजारच्या पुलावरून वस्तीवर येतात. इथे रात्री थांबलो. शंकराचे प्रशस्त मंदिर. वाटले इथेच राहावे, मस्त ध्यानधारणा करावी. पण मोह आवरला. ही जागेची आसक्ती बरी नव्हे. पहाटे उठलो. गाव झोपेतच होते. अर्धवट प्रकाशात धडपडत पुढे चालू लागलो. समोरच्या किनाऱ्यावर श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या समाधी मंदिरावरील दिवे दिसत होते. त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. पण अजून खूप अवकाश आहे तिथे पोहोचायला. चालत राहिलो. डोळ्यात पाणी आले. दर्शनाची हुरहुर लागली. नामस्मरणात भरभर पाय टाकू लागलो. पुढच्या गावी पोहोचलो. इथे मोठी धर्मशाळा, एका संन्याशाचा आश्रम. तिथले व्यवस्थापक म्हणाले, भोजनाला वेळ आहे, बसा. त्यांनी चौकशी केली. एक रेशमी लुंगी दिली. एक कोपरी दिली. लुटलेले सर्व सामान पुन्हा जमा व्हायला लागले. भोजन झाल्यावर निघालो. पायाला गती दिली. आज 25 किलोमीटर तरी चालायचेच. सूर्यास्ताला जे गाव लागेल तिथे थांबलो. हजारो छोटी छोटी गावे. कुणाचा ध्यानात नाव राहणार. गावाच्या नावाशी काय घेणे. चालणे अखंड. सातत्याने वाटचाल सुरू. नामस्मरणाच्या नादात मस्त. एक छोटीशी नदी लागली.
तिचा नर्मदेशी संगम. कंबरवर पाण्यातून नदी पार. तिथून पुढे मार्कंडेय ऋषींच्या स्थानी शंकराचे भव्य मंदिर. भारतातले एकमेव पनवतीचे मंदिर. आपण म्हणतो काय पनवती लागली आहे, तिचेच मंदिर. हे कुंभेश्वर, प्राचीन घाट. नर्मदा माईचे पात्र जरा दूर. 9च्या दशकात मोठा पूर आला. गाव वाहून गेले. आता गावाची वस्ती मंदिराच्या पलीकडे 1 किलोमीटर. पण इथे मंदिरापाशी सोमन नावाचे मराठी कुटुंब वस्तीला आहे. आई आणि 2 तरुण मुले. कर्ता पुरुष निधन पावलेला. दोन्ही मुलगे पदवीधर. मंदिराची पूजा गुरव करतात. पण या सोमनांकडे आजूबाजूचे लोक संकट निवारण्यासाठी, भविष्यासाठी येतात. हे भविष्य सांगतात. संकटावर उपाय सांगतात. पनवतीची बाधा आहे, अमुक तमुक दिवस हे करा. लोकांना गुण येतो. लोक दक्षिणा देतात. त्यावर त्यांचा प्रपंच चालतो. या मुलांचे वडील अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे भक्त. मुलांना आणि त्यांच्या आईला हे किती मोठे सद्भक्त होते याची कल्पना नव्हती. मी तिथे संध्याकाळी पोहोचलो. स्नान संध्या आणि आटोपले. त्यांनी घरात बसायला बोलायला बोलावले. गेलो. चहा घेतला. त्यांच्या वडिलांचा फोटो बघितला आणि मी भराभर बोलायला लागलो. ते माझ्याकडे अचंबाने बघायला लागले. मलाही कळेना इतके धाडधाड मी का बोलतोय. यांचे नाव चंदूलाल महाराज सोमन. आतून आदेश आला. उर्मीने बोलायला लागलो. स्वामींचे ते फार मोठे भक्त होते. वडिलांचा महिमा महात्म्य सांगितले. त्यांच्या वडिलांचा मोठेपणा त्यांना जाणवला. त्यांना ओळखणारे 1-2 गावातले आले होते. ते ऐकत बसले. म्हणाले, स्वामी समर्थ त्यांच्या भक्ताचा बोलबाला करणारच. भक्ताचे वैभव वाढवणं, महात्म्य वाढवणं यातच स्वामींना आनंद होणार. सर्वांचेच डोळे पाणावले. मुलांनी मलाच गुरुपद देऊ केले. पण म्हटले, बाबांनो, तो माझा अधिकार नाही. स्वामींनी जेवढी बुद्धी दिली तेवढं बोललो. माझं यात काही नाही. स्वामींनी बुद्धी दिली, त्यांना थोडी संध्या शिकवली. गुरुचरित्राचे पारायण नित्य करायला सांगितले. श्री स्वामीचरित्रही वाचा म्हणालो. सगळी भाविक मंडळी. त्यांनी 2 दिवस आग्रहाने थांबवून घेतले. 300 रुपये दक्षिणा दिली. धोतर दिले. म्हणाले, महाराज आमच्यावर कृपा ठेवा. हसू आले. त्यांचा भाबडेपणा ठीक आहे. पण मी काय बुवाजीचा धंदा चालू करू? माझी पात्रता मी ओळखून आहे. खूप वर्षापासून लोक स्वामी म्हणतात, महाराज म्हणतात. लोक म्हणू देत, पण गाढवाला जाणीव हवी. आपण वाघाचे कातडे पांघरले, नाहीतर गर्जना करताना फजिती. पुढे सुखराम मंदिर लागले. प्रचंड गढी, विस्तीर्ण आवार, पण सगळे उदास, उद्ध्वस्त. गढीच्या भिंती ढासळलेल्या. 2-4 कुटुंबे तिथे राहत होती. त्यांचे जीवनही ओढग्रस्त. फाटका संसार. नाव सुखराम, पण सगळं असुखी. तिथून चालू पडलो. नर्मदेचा प्रवाह खूप खोल. पाणी स्वच्छ, नितळ. काठावर आलो. पोट तट्ट फुगेस्तवर पाणी प्यालो. पोटात कावळ्यांची ओरड चालू झाली. अकारण भूक लागली. नवल वाटले. पुढे पुलाचे बांधकाम चालू होते. पण त्या काठाला सर्व मजूर. इथे वाळूवर फक्त एक छोटासा तंबू. आतून नर्मदे हर पुकारा. उत्तरादाखल म्हणालो, भैया नर्मदे हर. आतून 4-1 लोकांचा बोलण्याचा आवाज येत होता. त्यांनी विचारलं, रोटी खाणार? हो म्हणालो. एका जाड रोटीवर बटाट्याची सुक्की भाजी. चाटून पुसून खाल्ले. भरपूर पाणी प्यालो. वाळूवर पाय भाजत होते. एकाने विचारले, महाराज सिगारेट घेणार? द्या म्हणालो. छान धूर सोडत वाळूवर बसलो. सिगारेट संपली. थोडूक फेकून दिले आणि तंबूत डोकावून म्हणालो, नर्मदे हर. आणि हाच क्षण हादरवून सोडणारा ठरला. ते चौघे होते. चौघेही महारोगी. नाकाच्या जागी शुष्क भोके. हात पाय झिजलेले. डोळ्यात विलक्षण करुणा. त्या एकूणाला भीषण भयानकाचे कुरतडलेले सावट. मी विषण्ण मनाने चालू पडलो. आकरण का भूक लागली समजले.
मनात कुठलाही भेद नाही. शरीर म्हणजे माणूस नाही, सगळी माया आहे. गोरे काळे, सुरूपता कुरूपता, शरीराचे सौंदर्य वेगळे. आपण चेहऱ्यावर प्रेम करतो, चेहऱ्यावर फसतो, चेहऱ्यावरून समोरच्या माणसावर भाळतो. सगळे वरच्या फसव्या मोहकतेवर आशिक होणे. मनाच्या सौंदर्याची ओळख कधी करून घेणार? महारोगी पाहिल्यावर किळस आली. ओंगळवाणे वाटले असेल तर स्वतःला तपासून पाहायला हवे. मनात आले, ते शरीराचे भोग भोगतायत, पण आपले मन साले महारोगाने मारायचे का? एका क्षणात हसलो. आपल्याला फसवायची कल्पना होती, पण त्या फसवणुकीत आपण फसलो नाही. महाराज, तुमच्या परीक्षेत पास झालो. ज्या हाताने जेवण घेतले, सिगारेट प्यालो, ते हात स्वतःच्या चेहऱ्यावरून मायेने फिरवले. साधकाची दृष्टी नितळ स्वच्छ हवी. चव बेचव, किळस घृणा, सुंदर असुंदर अशी भेदाची दृष्टी नको. वेश्या व्यवसाय करणारी एक स्त्री रामकृष्ण परमहंसाच्या जवळ आली. सगळेच अभद्र, पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. म्हणाले, काली माते, आज या रूपात दर्शन होय. सर्वत्रच तुझ्याच रूपाची दर्शने. अशी मनाची अवस्था हवी. होईल होईल, व्हायलाच हवी. पुढे चालायला लागलो. किनाऱ्यापासून वरती भगवा हवेत फडकत होता. मोठा आश्रम होता. महंतांनी चौकशी केली. संध्याकाळची वेळ. उन्हे परतायला लागली. आणि काटोपले, भोजन झाले आणि अर्ध्या तासात 4-5 मोटारी आल्या. श्रीमंत मंडळी तलम वस्त्रे सावरत महंतांना मिठाईचे पुडे देत नमस्काराची झुंबड उडवू लागली. समोरच यज्ञकुंड होते. हातपाय धुवून मंडळी वेदीभोवती बसली. एकाएकाने मारुतीरायाची पूजा केली. आरती झाली आणि 15-16 लोकांनी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. एकूण 1000दा म्हणून झाले. सकाळ झाली. सगळ्यांना भरपूर मिठाईचा प्रसाद वाटून झाला. आज त्यांच्याकडून मिष्ठान्नाचा भंडारा होता. भरपूर दक्षिणेचे वाटप झाले. महंतांनी राहायचा खूप आग्रह केला, पण जाणारच म्हणालो. त्यांनी अंथरायला एक चादर दिली, ती घेतली. आता सर्व सामान जमा झाले, पण पाठीवर वजन वाढले. पुढच्या मुक्कामावर पोच गाव लागले. पुण्याच्या पोचा सीड्सची जाहिरात आठवली आणि वाटले, बहुधा हे पोचा याच गावचे असावेत. इथे मनकामनेश्वर नावाचे प्राचीन नक्षीकामाचे सुरेख शिवमंदिर आहे. शतकभर मंदिर उपेक्षित, झाडझाडोऱ्यात दुर्लक्षित होते. गुजरातमधल्याच श्री मधुभाई राणा नावाच्या शिवभक्ताला दिसल्यावर त्यांनी ते सरकारकडून घेतले. पैसा जमा केला, स्वतःचाही घातला. मंदिर स्वच्छ केले. पडलेला भाग बांधून काढला. उत्तम रंगरंगोटीने सुशोभित केले. स्वतः प्रेमाने पूजा आरती सुरू केली. मी दमून दगडगोट्यातून चालत आलेला, पण देवळात आलो आणि मोहून गेलो. श्री मधुबाई आरती म्हणतायत. त्यांच्या साठीच्या पुढच्या वृद्ध पत्नी नगारा वाजवतायत. दोघेच. सामान ठेवून मी घंटा वाजवायला सुरुवात केली. आरती झाल्यावर त्या दोघांनी शांतपणे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी रचलेले नर्मदा अष्टक स्वच्छ मधुर सुरात म्हणायला सुरुवात केली. अष्टक संपले. प्रसन्न मुद्रेने मधुबाईंनी तीर्थप्रसाद दिला. त्यांच्या पत्नी हसत मुखाने म्हणाल्या, नर्मदे हर, चहा घेऊया. मधुबाईंनी चौकशी केली. आसन लावा म्हणाले. जेवायला थांबून घेतले. हे दोघेच इथे राहतात. मधुबाईंना वाचनाची खूप आवड. त्यांनीही परिक्रमा केली आहे. प्रसन्न, हसता हसता गंभीर अध्यात्मचर्चा करणारी व्यक्ती. छान दिवस गेला. इथेच दुपारी एक परिक्रमावासी भेटला. त्याच्याजवळ अंगावरच्या कपड्यांशिवाय काही नव्हते. माझ्याजवळची रेशमी लुंगी आणि कोपरी त्याला दिली. तो सुखावला. मलाही बरे वाटले. कारण नसताना संचय कशाला करू? गरज वाटली तर द्यायला नर्मदा मैया आहेच. पोचावून शुकेश्वर, ओटी असा गावामध्ये दगडूबाबांचा मोठा आश्रम. नर्मदा किनारी दगडूबाबांचे 3 आश्रम आहेत. आसाचा आश्रम सगळा गुजराती ट्रस्टींच्या देखरेखीखाली आहे.
इथल्या मॅनेजरने नवी कोरी स्लीपर दिली म्हणून घातली, पण 4 दिवसांनी एका वृद्ध परिक्रमावासीला दिली. जखमांनी काट्यांनी त्याला चालणे कठीण झाले होते. तिथून मनी नागेश्वर आश्रमात. हा अतिश्रीमंत आश्रम, भरपूर शेतीवाडी. इथला मॅनेजर दक्षिणेचा आहे. म्हणाला 3.5 करोडचा आश्रम आहे. दूध, तूप, खाणे, खोल्या, सगळा श्रीमंती थाट. इथल्या महंतांना मराठी समजते. माझ्या सद्गुरूंना ते ओळखत होते. तिथून भालोद. इथे श्री वासुदेवानंद सरस्वती आणि श्री रंगावधूत महाराजांनी मुक्काम केला होता. श्री प्रतापे महाराज म्हणून मराठी भाषिक इथे आहेत. त्यांनीच सांगितलेली दत्तमूर्तीची कहाणी रंजक आहे. बडोद्याला श्री निरखे राहत होते. त्यांच्याकडे पूजेत ही दत्तमूर्ती होती. घरातले करते लोक निधन पावले. घरात फक्त एक मुलगी राहिली. लग्न केलं तर या दत्तमूर्तीची देखभाल, पूजा, आरती कोण करणार, म्हणून तिने लग्न केलं नाही. वर्षामागून वर्ष गेली. मुलगी 80 वर्षाची वृद्धा झाली. आता नवीन काळजी. आपण मेलो तर पूजा कोण करणार. एके दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला. उद्या सकाळी एक ब्राह्मण गोऱ्यापान वर्णाचा, जटा वाढलेल्या रूपाचा तरुण येईल. त्याच्याकडे मूर्ती सोपव. तो काळजी घेईल. मूर्ती भालोद गावी जाईल. तिथे प्राणप्रतिष्ठा होईल. निश्चिंत राहा. यांचे नाव काशीबाई निरखे. भालोदला तपाचरण करणाऱ्या श्री प्रतापे यांना दृष्टांत झाला. बडोद्याला अमुक ठिकाणी जा. तिथे दत्तमूर्ती मिळेल. तिची इथे स्थापना कर. हे बडोद्याला हजर. बाईंची यांची गाठ पडली. बाईंनी दत्तमूर्ती यांच्याकडे प्रेमाने दिली. पूजेची भांडी वगैरे दिली. श्री प्रतापे महाराजांनी भालोदला मंदिर बांधले. काळाशार सुंदर दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिर गजबजू लागले. या महाराजांची पुढे गरुडेश्वर मुक्कामी पुन्हा गाठ पडली. त्यांनी आग्रहाने बोलावले. पुढच्या परिक्रमेवेळी इथे 3 दिवस मुक्काम केला. श्री गुरुचरित्राचे पारायण केले. महाराजांनी शाल दक्षिणा देऊन आनंद साजरा केला. मात्र यावेळी भालोदला थांबलो नाही. पुढे निघालो. संध्याकाळी धर्मशाळेत मुक्काम केला. पण इथे जेवणाची सोय नव्हती. बाजूच्या एका ढोर कुटुंबाने लोटाभर दूध दिले. एका दुकानातून पोहे व गुळ दिला. पोट भरले. निवांतपणे नामस्मरणात मग्न झालो. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील प्रवास अनुभवण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.